खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। मंत्री जयकुमार भाऊ रावळ यांच्या आदेशाने रेल्वे भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती। माळीत शिवारातील शेतकऱ्यांनी घेतला होता आंदोलनाचा पवित्रा। यादवराव सावंत। धुळे नरडाणा रेल्वे मार्गासाठी माळीत शिवारात संपादित जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी शासकीय यंत्रणा पोलीस ताफ्यासह पोहोचली। शेतकऱ्यांनी विरोध करत आंदोलनाचा पवित्रा घेतला। माळीचे सरपंच प्रवीण देसले, माळीचे शाळेचे अध्यक्ष विश्वास देसले, अनिल पाटील सोनगीर, संजय भांबरे कापडणे, भास्कर देसले, अनंत देसले, दीपक देसले, किशोर ठाकरे, वागोदे सरपंच योगेश ठाकरे, माजी सरपंच गोविंदा वाघ, अशोक माळी, अशोक बोडरे, स्वप्नील देसलेसह परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विनंतीवरून धुळे जिल्हा परिषद सभापती संजीवनी सिसोदे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर चौधरी व सिद्धार्थ सिसोदे तात्काळ घटनास्थळी पोहोचले। त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावळ यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला। पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत सर्वसमावेशक बैठक घेण्याचे व तोपर्यंत ताबा कार्यवाही आदेश स्थगिती दिले आहे। मुख्य संपादक यादवराव सावंत। शिवारामध्ये धुळे नरडाणा रेल्वे अधिग्रहणासाठी शासनाचे आदेश आले। पोलीस फोर्साला आम्ही विनंती केली पालकमंत्र्यांना की आम्ही जमीन देण्यास तयार आहोत। रेल्वे ही विकासासाठी आहे, लोकशाही राज्य पद्धती आहे, विकासाला अजिबात विरोध नाही, पण लोकशाही राज्य पद्धतीमध्ये किमान शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या। आणि त्या विनंतीला मान देऊन पालकमंत्र्यांनी कलेक्टर मॅडमला आदेश दिले आणि त्यांनी ते मान्य केले। पालकमंत्री जयकुमार भाऊ रावळ यांच्या उपस्थितीत एक बैठक घ्यावी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची अशी विनंती केली, ती त्यांनी मान्य केली व त्यांनी कलेक्टर मॅडमला आदेश केले। कलेक्टर मॅडमने तहसीलदारांना खाली आदेश केले आणि पुढील मीटिंग होईपर्यंत कलेक्टरचे पुढील मीटिंग होऊन पुढील आदेश होईपर्यंत जी कार्यवाही थांबलेली आहे त्याबद्दल सर्वांचे आपण सर्व आला लोक शेतकरी व शासनाचे प्रतिनिधी सर्वांचे खूप खूप धन्यवाद। पुढील आदेशापर्यंत आपण कुठलेही ॲक्शन घेऊ नये। शेतकऱ्यांनी शासनाला सहकार्य करा आणि तुम्हालाही विनंती की पुढील आदेश होईपर्यंत आमच्या लोकांना सहकार्याची भावना ठेवा। धन्यवाद। पालकमंत्र्यांचे आभार। आणि मला वाटते यांनी कुणी प्रत्येकाने आपल्या आपल्या नेत्यांना फोन केला। अनिल पाटलांनी खासदार मॅडमला केला, त्यांनाही फोन केला। मला वाटतं रामदास प्रत्येकाने नेत्यांना फोन केला आणि सर्वांच्या आदेशाने पालकमंत्र्यांनी ही मी थांबवली कार्यवाही, त्याबद्दल पालकमंत्री जयकुमार रावळ यांचे खूप खूप आभार। मित्रांनो, आजचा जो काही ड्राईव्ह होता तर तो म्हणजे आपलं जे काही भूसंपादन प्रस्ताव आहे 29/2021 या अनुषंगाने आपण रेल्वेला ज्या काही जमिनी संपादित करायच्या होत्या तर त्याच्या ताब्याची कारवाई आज होणार होती। परंतु विषय असा आहे मित्रांनो की आम्ही जी यंत्रणा आहे म्हणजे तहसीलदार म्हणून असेल, PI साहेब आहेत, आमचे मंडळाधिकारी, तलाठी वगैरे हे सर्व आम्ही वरिष्ठांच्या आदेशाला त्या ठिकाणी बांधील आहोत। वरिष्ठ ज्या पद्धतीने आम्हाला सांगतील की बा आजच्या आज ताबा झाला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही त्या कारवाई करणं अपेक्षित आहे। परंतु याच्यामध्ये असं आहे की मोठं बी आम्हाला शेतकरी बांधवांची तळमळ बी कळत असेल किंवा मी तुमच्या धुळे म्हणजे आपला धुळे जिल्हाच आहे, मला जरी तुमच्या भावना कळल्या की बा यांना खरोखर अनुदान कमी आहे किंवा भाव कमी मिळालेला आहे, परंतु एक शासकीय अधिकारी म्हणून किंवा शासनाची बाजू म्हणून आम्हाला जी जबाबदारी दिली आहे ती पार पाडावीच लागते। याच्यात काही म्हणजे बा आमचं तुमच्यावर अन्याय करण्याचा हेतू नाही किंवा असं काहीच नाही। परंतु मित्रांनो, आता 2 दिवसांनी जी बैठक होणार आहे, माननीय पालकमंत्री महोदय असतील, माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील, ताई आणि आपले भाऊ वगैरे सर्व जे पदाधिकारी आहेत यांच्या उपस्थितीमध्ये जो काही निर्णय म्हणजे तो तुमच्या दराविषयीचा निर्णय असेल किंवा ताब्याविषयीचा जो निर्णय असेल, तर माझी सगळ्यांना विनंती आहे
की आज आपण जो काही पोलीस फोर्स आणलेला होता तर यांच्या साह्याने आपण ती कारवाई केली असती, पण त्याच्यामध्ये तुमचा पण मोठ्या प्रमाणात विरोध झाला असता, काही अडचणी आल्या असत्या, पण आपल्याला तसंही अपेक्षित म्हणजे तसं योग्य नाही असं आम्हालाही वाटतं माणूस म्हणून. त्यामुळे आपण ती स्थगिती माननीय पालकमंत्री महोदय, माननीय जिल्हाधिकारी महोदय ताईंच्या भाऊंच्या प्रयत्नाने आज ती स्थगिती आहे. परंतु आपली ही मानसिक तयारी असली पाहिजे की ही स्थगिती केवळ पुढील आदेशापर्यंत आहे मित्रांनो. कारण आपल्याला समजा उद्या बी तुम्हाला बैठकीला बोलवलं, परवाही बोलवलं आणि त्याच्यात जर निर्णय झाला की आपल्याला पुढच्या 14 तारखेला किंवा 15 तारखेला ताबा द्यायचा, तर माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रशासनाला सहकार्यपूर्ण ताबा त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. कारण मित्रांनो भविष्यात जी रेल्वे येणार आहे तर आम्हाला सगळ्यांना फायदेशीर आहे. फक्त जो काही तुमचा मुद्दा आहे तो मुद्दा तुम्ही पालकमंत्री महोदय, जिल्हाधिकारी महोदयांसमोर मांडा. या ठिकाणी जे काही तुम्हाला थोडीफार अडचण झाली असेल प्रशासनाकडून त्याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु तुमचं भविष्यामध्ये सहकार्य असल्याशिवाय मित्रांनो आपल्याला विकासात्मक जे काही रेल्वे आणणं वगैरे काम आहे ते करता येणार. या ठिकाणी तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. पोलीस प्रशासन, आमचे कर्मचारी, अधिकारी वगैरे काही सर्व शेतकरी नागरिक यांचे सुद्धा आभार. आणि 14-15 तारखेला म्हणा जेव्हा निर्देश येतील तेव्हा आपण अतिशय आनंदाने तो ताबा देण्यासाठी तयार व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. शेतकऱ्यांपेक्षा पोलीस फोर्स जास्त होता पण शासनाचं बळ पुढं ताबा शासनाचं बळ जरी जास्त होतं पण शेतकऱ्यांच्या पुढे गेलं नाही शासनाचं बळ, हेही महत्वाचं आहे. शासन जे आहे हे सगळं तुमच्यासाठीच आहे, हेही तेवढंच महत्वाचं आहे. तहसीलदार साहेब, शेतकरी प्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की पुढे असं होणार नाही. मीटिंग मध्ये आम्हाला 100% न्याय मिळणार आहे. सर्व राजकीय नेत्यांनी आम्हाला सहकार्य केले आहे आणि याच्या पुढे करणार आहे. पुढे तुम्हाला आम्ही ताबा देणार आहोत. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.